नमस्ते, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाघोळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी ओसियम या विषयाचे तिसरे प्रकरण उद्योजकतेचा विकास यामधील प्रश्न दुसरा, तिसरा व चौथा हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आपण भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये इयत्ता 11वी 12वीचे मराठी विषय, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, SP, OC या सर्व प्रकरणांचे स्वाध्याय आहेत ते अपलोड केलेले आहेत. पुढील दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. पहिली संज्ञा आहे उद्योजक. त्याचे उत्तर आहे उद्योजक म्हणजे जी व्यक्ती व्यवसाय सुरू करते व पैसे मिळवण्यासाठी व्यावसायिक धोके स्वीकारण्यास तयार असते. उद्योजक उद्योग चालवताना भविष्यातील अनिश्चित परिस्थितीचा विचार करून धोका पत्करते. म्हणजेच जो सृजनशील, स्वतः निर्णय घेणारा, मुख्य सूत्रधार, पैसा जमा करणारा, निरनिराळी साधने जमा करणारा, मुख्य नियोजक, व्यवस्थापकाची निवड करून व्यवसाय स्थापन करून सतत नाविन्याचा ध्यास घेतलेला असतो. उद्योजकाकडे धाडस असते. नवीन कल्पना, उत्पादन, सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करतात. ग्राहकांसाठी चांगल्या बाजारपेठेची निर्मिती ते करत असतात. पुढील दुसरी संज्ञा आहे कृषी पर्यटन. शहरी भागातील रहिवाशांना ग्रामीण परिसराची, शेतीतील कामांची जवळून ओळख व्हावी व शेती व्यवसायाला या पर्यटनातून आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून अस्तित्वात आलेली व लोकप्रिय झालेली कल्पना आहे. कृषी पर्यटन ही संपूर्ण व्यावसायिक संकल्पना आहे, कारण त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळविण्याची संधी मिळते. झाडांवरील फळे काढणे, गाईचे दूध काढणे, शेती लागवड व अन्य माहितीचे शिक्षण देणे याचे शहरी मंडळींना आकर्षण वाटते. कृषी पर्यटनामुळे पर्यटकांना ग्रामीण शेती, मातीशी नाते जोडता येते व तेथील अन्न, फळे याचा आनंद सुद्धा घेता येतो. तिसरा आहे स्टार्टअप. उत्तर आहे स्टार्टअप हा भारत सरकारने 2016 मध्ये या कार्यक्रमाचा प्रारंभ केला होता. या कार्यक्रमांतर्गत भारत नोकरी शोधणारा देश यापेक्षा नोकरी निर्माण करणारा देश या भावनेतून उद्योजकतेला व नव्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे. स्टार्टअप हा उद्योग सुरू होऊन 10 वर्षेही झाली नाहीत व त्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. स्टार्टअपचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे भारतात पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभी करणे हे आहे. चौथा आहे स्टँडअप. उत्तर आहे स्टँडअप इंडिया. ही योजना मुख्यत्वे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत SC, ST आणि एका महिला कर्जदाराला 10 लाखापासून ते 1 करोड कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट या स्टँडअपचे आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन, सेवा आणि व्यापार या क्षेत्रात कोणताही उपक्रम सुरू करता येऊ शकतो. खाजगी उद्योगांच्या बाबतीत भागधारक व भाग भांडवलातील 51% हिस्सा हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला उद्योजकांकडे असणे आवश्यक असते. पुढील 5वा प्रश्न आहे अंतर्गत उद्योजक. व्यवसाय संघटनेच्या अंतर्गत पगारी नोकर म्हणून अंतर्गत उद्योजक कार्यरत असतो. मोठ्या व्यवसायामध्ये अंतर्गत उद्योजक कर्मचाऱ्याची विशेष नियुक्ती केलेली असते. त्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार असतो. संघटना त्याच्या पूर्ण पाठीशी उभी असते
व्यवसाय संघटन त्यासाठी आवश्यक त्या सुविधा त्याला उपलब्ध करून देते. मोठ्या आकारमानाच्या कंपनीमध्ये संशोधन व विकास हा स्वतंत्र विभाग नवकल्पना व नवनिर्मितीसाठी सतत कार्यरत असतो. त्यामुळे व्यवसाय संघटनेला अधिक नफा मिळतो. पुढील प्रश्न आहे, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री सोहम हा MBA म्हणजेच पदवीधर आहे. श्री नवीन हे BCom पदवीधर आहेत. श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि श्री नवीन हे खाजगी कंपनीत रोखपाल म्हणून कार्य करतात. प्रश्न आहे, श्री सोहम आणि श्री नवीन यांचे स्वप्न कोणते? तर श्री सोहम यांचे स्वप्न यशस्वी उद्योजक बनण्याचे आहे, तर नवीन यांना खाजगी कंपनीमध्ये स्थिर व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी नोकरी करायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उद्योजकाचे कोणतेही एक वैशिष्ट्य सांगा. तर उद्योजकाला उद्योग व्यवसायातील धोके पत्करून उत्पन्न म्हणजेच पैसे कमवायचे असतात. तर तिसरा आहे, यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे कोणते गुण असावेत? उत्तर आहे, यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांना नवीन कल्पना, धाडसी निर्णय, बाजारपेठेचे संशोधन या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. पुढील प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकाची कार्य स्पष्ट करा. उत्तर आहे, त्यातील व्याख्या आपल्याला सांगावी लागते. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. तर यामध्ये आपल्याला उद्योजकाचे कार्य आपल्याला पाहिजे आहे. यामध्ये पहिलं कार्य आहे उद्योजकाचं हे नाविन्य म्हणजेच नवीनता. उद्योजक मूलतः नाविन्यपूर्ण असतोच. तो उत्पादनाची नवनवीन साधने शोधतो. त्यातून त्याने नवीन उत्पादने सादर करणे किंवा सद्य उत्पादनांमध्ये बदल करणे आवश्यक असते. ग्राहकांना नवीन उत्पादने किंवा सद्य उत्पादनातील नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. व्यवसायांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. यानंतर दुसरं कार्य आहे उद्दिष्टांचे निर्धारण. उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणे आवश्यक असते. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टांमध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्टे बदलू शकतो. तिसरा आहे बाजाराचा विकास. उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढतात. यानंतर 4 आहे नवीन तंत्रज्ञान. जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरण आहे नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती. यानंतर 5 आहे चांगले संबंध. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधांवर अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. यानंतर 6 आहे निधीची उपलब्धता. उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते, कारण पुरेसे व सातत्यपूर्ण भांडवल व्यवसायासाठी आवश्यक असते. प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदारांशी चांगले आणि प्रामाणिक संबंध आवश्यक असतात. यानंतर 7 आणि शेवटचा आहे तो निर्णय घेणे. उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. वेळेत व योग्य निर्णय घेणे देखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने नेहमी सावध, बाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढील प्रश्न 2 आहे उद्योजकाची संकल्पना स्पष्ट करा आणि यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा. त्याची व्याख्या आपल्याला अगोदर पाहावी लागेल. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास
तयार असते. त्यानंतर उद्योजकाचे गुण आपल्याला सांगायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला जो गुण पाहिजे तो म्हणजे शिस्तबद्ध. या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या उद्दिष्टांमधील अडथळे किंवा विघ्ने दूर करतात. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वसमावेशक योजना व डावपेचाची रूपरेषा असते. त्यानंतर पुढचं जे आहे तो म्हणजे आत्मविश्वास. यशस्वी उद्योजक यश मिळेल का, मी त्यास पात्र आहे का याबद्दल प्रश्न विचारत नाही. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यात असतो. प्रत्येक कृतीतून ते हा आत्मविश्वास दाखवून देतात. तिसरा आहे मोकळ्या मनाचे. प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे असे उद्योजक समजतात. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या जातात. सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यात असते. चौथा आहे स्वयंचालक. जर काही करायचे असेल तर ते स्वतःच करावे लागते हे उद्योजकांना माहिती असते. ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील करीत नाही. त्यानंतर पाचवा आहे स्पर्धात्मक. उद्योजकाला हे माहिती असते की ते दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतात. त्यामुळे ते अनेक कंपन्या स्थापन करतात. त्यांनी उभारलेल्या उद्योगांमध्ये यशस्वी होणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. उद्योजक त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाची नोंद ठेवतात. सहावा आहे सर्जनशीलता. परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे व सर्जनशीलतेचा एक पैलू आहे. उद्योजक नेहमी इतर वस्तूंच्या एकीकरणातून उपाययोजना करीत असतात. ते सद्य परिस्थितीत उत्पादनांना बाजारात नवीन रूपात परत आणतात. सातवा आहे निश्चय. उद्योजक त्यांच्या अपयशामुळे खचून जात नाहीत. ते अपयशाकडे यशाची संधी म्हणून पाहतात. सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो. म्हणून ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करीतच राहतात. यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावर विश्वास ठेवत नाही. आठवा आहे संज्ञापन कौशल्य. उत्पादनांची विक्री आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी संज्ञापन कौशल्य आवश्यक आहे. बहुतेक यशस्वी उद्योजकांना आपल्या कर्मचाऱ्यांना कसे प्रोत्साहित करावे हे माहिती असते. त्यामुळे व्यवसायाची वृद्धी होते. कोणत्याही परिस्थितीचे फायदे अधोरेखित करण्यात आणि इतरांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात ते तत्पर असतात. नववा आहे कामाची योग्य नीती. कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे यशस्वी उद्योजक होय. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी देखील काम करतात. ते कामाच्या ठिकाणी असले किंवा नसले तरी त्यांच्या कामावर लक्ष असते. यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे आवड म्हणजेच पॅशन. कामाची आवड हे यशस्वी उद्योजकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कामावर मनापासून प्रेम असते. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते अतिरिक्त तास काम करतात. त्यांचा आनंद हा पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. यशस्वी उद्योजक नेहमीच वाचन आणि संशोधनावर व्यवसाय यशस्वी करण्याचे मार्ग शोधतात. अशा प्रकारे यशस्वी उद्योजकाचे जे गुण आहेत ते 10 गुण आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत.